हॅलो, हाय, सलाम, राम राम, नमस्कार. मी सुशील कुमार आपण सर्वांचं स्वागत करतो आहे. मी आणि आमचे मित्र आम्ही चाललो आहोत फिरायला. नेहमीप्रमाणे मला झालेला आहे लेट. ठीक आहे, गाडी येऊन थांबलेलीच आहे. आता आम्ही चाललो फिरायला. कुठे चाललो आहे हे तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर कळेल. चला, बाय. ला 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 मनसूर, गणेश, बापू अँड मी. जरा आमच्या पोटाला भूक लागली म्हणून थोडाफार आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे थांबलेलो आहे. आत्ताच जरा पोटात भर घातली आणि आता आम्ही निघालो प्रवासाच्या दिशेनं. मोशा म्हणला मला पुढंच बसायचे, काय ऐकतच नव्हता. शेवटी मोशाला पुढं वाचलाच गाडी आणि गणेश जरा वैतागलाय. चला ठीक आहे, चला पुढं काय काय होतं ते सांगतो तुम्हाला. बघा काय निसर्ग आहे, निसर्ग. नाद करायचं नाही असं वाटतं, इथून परत जायलाच नको. पण काय आहे, पोटा पाण्यासाठी गावाकडं शहराकडे जाऊच लागतं. हे एक पण दुसरं एंजॉय असतो, बाकी परत आपलं आहे तसं आहेच. पण असं कधीतरी आनंद घेतला पाहिजे, मजा घेतली पाहिजे. कसं आहे ती वागायची गर्दी. बापू इकडं, बापू, मनसूर, हे आम्ही तिघांनी पण आता गॉगल घेतलेत. आता आम्ही डायरेक्ट रायगडच चढणार आहे. आमचा एक मित्र आहे, त्याला रोपवेनं पाठवला. रोपवेला लयच वेटिंग आहे. मग शेवटी न्यायला असतो आम्हाला. चालतच जायचं आहे. चला तर मग जाऊया डायरेक्ट गडावरच. अशी खडं तर पायवाट शोधून आम्ही आता डायरेक्ट रायगडावर चढायला चाललेलो आहे. 600 पायऱ्या वाचतात असं आम्हाला तज्ञांनी सांगितलं आहे. तर आम्ही या मुलांना फॉलो करतो आहे. आमचे मित्र पण आहेत, आम्ही पण आहे. बघूया आता पुढचा प्रवास कसा आहे, सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. हां, हे बघा, कालून आम्ही इथपर्यंत आतापर्यंत चाललो. एवढं दम लागा काय बोला नको. अजून पुढे जाऊन चालायचे. डेंजर आहे, म्हणजे 600 पायऱ्या वाचण्यासाठी आम्ही शॉर्टकट आहे, पण शॉर्टकटनेच आमचं काम काढलं. असं वाटतं 1200 पायऱ्या चालू की काय. हे बघा कसलं बांधकाम वगैरे, त्यात मावळ्यांनी कसं काय केलं असं. डेंजरस काम. हे बघा अजून एवढं चढायचं, काय करायचं. एवढं चढता चढता आमचा घाम निघालाय. मी तर सगळे कपडे काढून टाकलेत. त्यावेळेचं काय खतरनाक काम झालं असं. आय आय आय. सुटलं इकडे बघ. हा बघतो. बुरुजापाशी आम्ही आता अजून चढायचे बरं का. अजून लय जम लागलाय. हे बघा असं मधोमध्ये वॉटरफॉल आहे. लयच जबरदस्त काम आहे. पूर्वीचा आणि आत्ताचा रायगड किल्ला दाखवा तुम्हाला. पायऱ्या पण नव्हत्या, पायऱ्या पण अशा होत्या मोठं मोठं वेळ. किती दमलाय, लय दमलाय आहे ना. नाही मला नाही दमला. हा, याच्यात लय एनर्जी बघा. आता आपण आलेलो आहोत हत्ती दरवाजा. आणि एकदाशी आम्ही पोहोचलो रायगड किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती समोर दिसते आहे. आता आपण आलेलो आहोत राजसदैवर. त्या ठिकाणाहून सर्व काही राज्यदरबार चालत असेल. नगारखाना असं म्हटलं जातं त्या ठिकाणाला. राजदरबार. आहे हत्ती तलाव. थकले, जवळजवळ 3 तास प्रवास करून करून पायाची लाही झाली. बापूचं तर हात पण हलतोय आणि पाय पण हलतोय. शेवटी नाहीला जास्त रोपवेसाठी आलेले आहेत. मग रोपवेचं जर तिकीट मिळालं का नाही काय माहिती. भेटलं का. हा आहे राणी महाल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 राण्या इथे राहत होत्या व 2 राणी, 1 राणी ज्या होत्या त्या जिजाऊ माईसाहेबांच्या सेवा करण्यासाठी व 1 राणी शंभूराजांच्या त्या देवाज्ञा
आली असल्या कारणाने 6 राण्यांचा इथे महाल आहे. त्यापैकी हा एक महाल राणी महाल, अशा प्रकारचे एकूण 6 महाल आहेत. त्या काळात देखील स्वच्छतागृह होती. हे पहा म्हणजे किती पुढचा विचार केलेला आहे. या साईडला देखील आतमध्ये आहे स्नानगृह. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. अष्टप्रधान मंडळ या ठिकाणी राहत असे. त्यांचे हे वाडे आहेत अष्टप्रधान मंडळाचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे हे वाडे. हा जो दगड आहे या दगडावर लोखंडासारखा आवाज येतो असं म्हटलं जातं. ही आहे बाजारपेठ. घोड्यांच्या माध्यमातून इथे बाजार केला जात असे. चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असणाऱ्या जगदीश्वर मंदिराकडे. आता आम्ही एंट्री करणार आहे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. हे आहे जगदीश्वराचं मंदिर. हर हर महादेव. हीच ती पायरी इंदोरकर महाराजांची, ज्यांनी हा रायगड किल्ला बांधला. आता आम्ही चाललेलो आहोत टकमक टोकाकडे. याच टोकावरून आरोपीला फेकून दिलं जात होतं. तर पाहूयात कसा आहे टकमक टोक. दिस इज टकमक टोक. याला बोलायचं टकमक टोक. एवढ्या हाईटवरून माणूस फेकला जात असे. तर आता हाईट तुम्हाला कळणार नाही, पण भरपूर मोठी हाईट आहे. चारही साईडनं सह्याद्रीनं पांघरून घातलेलं आहे. आता परतीच्या दिशेने आम्ही आमच्या घराकडे चाललेलो आहे. आम्ही डायरेक्ट रोपवेकडे जाणार आहे. चालून चालून आम्हाला लागला दम, त्यामुळे आमच्या राहिला नाही आता दम. त्यामुळे आम्ही आता रोपवेच्या माध्यमातून डायरेक्ट खाली एंट्री मस्तपैकी जेवण बिवण करणार आणि मग हे पहा रोपवेकडे जाण्याचा मार्ग. इथे पण गर्दी फुल आहे, फुल. चालून चालून कंठाळ येतो म्हटलं काय करणार. रोपवे जाण्यासाठी असणारी गर्दी. रात्रीचे 8 वाजून गेलेले आहेत. आता आम्ही चाललेलो आहे रोपवेच्या दिशेने. वेटिंग करून करून वैतागलो. लोखंड आहे लांबून पुढे चला ना. मोबाईल नंतर घ्या. हे कुठे नंबर कुठे खाली पडतो. बाय बाय रायगड. बाय बाय बापू. हे बापू बापू इकडे 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 व्हिडिओ बघा इकडे इकडे दिसते का. आणि अशा तऱ्हेने जेवणावर ताव मारतायत बघा. गणेश सर आहेत, बापू सर आहेत, मनसूर आहे आणि मी पण आहे. व्हेज नॉनव्हेज मिक्सिंग. अशा तऱ्हेने परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आम्ही चाललेलो आहे कुडाळ या ठिकाणी. रात्रीचे वाजले आहेत 9. आम्हाला पोहोचतोपर्यंत 12-1 वाजतील. त्याच्यामुळे सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय.